श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र। धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर या 240 किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाची मंजुरी। परळी विधानसभा मतदारसंघात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती। रेल्वे मंत्रालयानं धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर या 240 किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी दिली आहे। यासाठी 6 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी समाज माध्यमावरून दिली। या संदर्भात सोनवणे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती। दरम्यान अहिल्यानगर बीड परळी या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाचं काम पूर्ण झालं असून या मार्गाचं काम जलद गतीनं सुरू असल्याचं सोनवणे यांनी सांगितलं। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परळी विधानसभा मतदारसंघात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून यासाठी 564 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यास मान्यता दिली आहे। याबद्दल परळीचे आमदार तथा तत्कालीन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे आभार मानले। जिल्ह्यातल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांशी संवाद साधून स्वतःमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला। यापुढे गुन्हा केल्यास हद्दपार, एमपीडीए आणि मोक्काअंतर्गत कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला। 10वीची परीक्षा जिल्ह्यातल्या 153 केंद्रांवर शांततेत पार पडली। गेल्या वर्षी 10वीच्या परीक्षेत ज्या केंद्रावर कॉपी अथवा काही अनुचित प्रकार घडले अशा 53 परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल केली होती। किल्ले धारूर इथं 10वीच्या इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका फोडल्याची घटना निदर्शनास आली। प्रश्नपत्रिकांचं वाटप झाल्यानंतर 11:30 वाजता 2 मुलांनी प्रश्नपत्रिका घेऊन खिडकीतून पलायन केलं। ही बातमी समजताच पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या पथकानं अवघ्या अर्ध्या तासात या दोघांनाही ताब्यात घेऊन प्रश्नपत्रिका जमा करून घेतली। गाळमुक्त धरण योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन आमदार विजयसिंह पंडित यांनी केलं। या संदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते। गाळमुक्त धरण योजना अधिक सक्षमपणे राबवण्यासाठी कृती आराखडा तयार करून अंतिम मान्यतेसाठी तातडीनं पाठवण्याची सूचना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केली। आष्टी तालुक्यात मोरेवाडी इथल्या साठवण तलावाचं भूमिपूजन आमदार सुरेश धस यांच्या हस्ते झालं। या तलावामुळे परिसरातल्या अनेक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याचं धस यांनी म्हटलं आहे। बीड तालुक्यातल्या श्री क्षेत्र चाकरवाडी इथं 17वं अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन पार पडलं। वारकरी संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी अशी मागणी संमेलनाचे अध्यक्ष पंडित यादवराज फड यांनी केली। या 2 दिवसीय संमेलनात महाराष्ट्रातले नामांकित संगीत क्षेत्रातले दिग्गज कलाकार सहभागी झाले होते। बीड इथल्या देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन इथं एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव आणि मराठवाड्यातल्या संस्था चालकांची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली। संस्थांनी विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि कौशल्याधारित शिक्षण देण्यासाठी नवीन अभ्यासक्रम सुरू करावेत, तसंच संशोधन आणि नाविन्यपूर्ण शिक्षणाच्या दिशेनं प्रयत्न वाढवावेत अशा सूचना त्यांनी दिल्या। या बैठकीत मराठवाड्यातले 45 संस्था चालक उपस्थित होते। बीड इथं प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या 40 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचं प्रमाणपत्र जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते वितरित करण्यात आलं। या योजनेसाठी राज्य शासनाकडून मिळालेला पैसा घरातल्या गृहिणीनं घरासाठीच खर्च केला पाहिजे असं ते यावेळी म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बीड जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली। सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं बीड शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं शासकीय महापूजा करण्यात आली। जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कौवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यावेळी उपस्थित होते। शिवजयंतीनिमित्त राज्य शासनाच्या वतीनं जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली। शिवछत्रपतींचा आदर्श भावी पिढीनं चालवावा यासाठी ही पदयात्रा असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संघटना यांच्यासह अनेकांकडून शिवजयंती साजरी करण्यात आली। छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण इथं सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले। यात तब्बल 450 ढोल ताशांचं करवीर नाथ पथक, शाओलिन मार्शल आर्ट, एक्रोबाईक्स आणि वेगवेगळे चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर झाली। परळी वैद्यनाथ शहरात शिवाजी महाराज यांचे जयंती उत्सव पार पडला। राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं शिवशाही या ऐतिहासिक महानाट्याचा विनामूल्य प्रयोग झाला। परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगस्थळी महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिभावानं साजरा झाला। मोठ्या संख्येनं भाविक परळीत दाखल झाले होते। यात्रेच्या पार्श्वभूमीवर 100 सीसीटीव्ही कॅमेरे तसंच 300 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। बीड शहरातलं ग्रामदैवत असणारं कनकालेश्वर मंदिर इथं देखील महाशिवरात्री निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती। या ठिकाणी देखील मंदिर संस्थांसह प्रशासनाच्या वतीनं बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते रवी उभाळे। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला।